त्याचा उदरनिर्वाहही त्याच्यावरच आहे त्यांचा. हे अण्णाभाऊंसाठी यांचे लग्नाचा हे आपण शिल्प बघतोय. काळगाव येथील अण्णाभाऊंच्या मामाची मुलगी त्यांच्यासोबत अण्णाभाऊंचा कोंडाबाईंचा विवाह झाला. मगाशी जे आपण घरामध्ये गेलो ह्याच घरामध्ये कोंडाबाईंच्या अंगावर वीज पडून एक्सपायर झाल्या. तिथं मध्ये झाड होतं, झाडातून वीज कापत जाऊन खिडकीतून त्यांच्या अंगावर पडली. 1942च्या दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील बर्डे गुरुजी प्रबोधन करून, म्हणजे आता आपल्याकडे सोशल मीडियाचं माध्यम आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामचा संदेश किंवा म्हणजे आपण हे म्हणतो ना एनहान्स करणं, ते अण्णाभाऊंच्या ह्याच्यातून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून इतिहासामध्ये शिवकालीन ही कला आहे. ही आजची कला इथल्या लहान मुलाच्या 3 वर्षाच्या मुलापासून 105 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत हा आज हे खेळ जोपासला जातो. आपलं लेझिम दानपट्टा मंडळ आहे. आज तुम्हाला सांगतो दिल्लीला पंतप्रधान होत्या ना इंदिरा गांधी, त्यांच्या काळात तिथं पण त्यांचा कार्यक्रम झाला, बेंगलोरला कार्यक्रम झाला. मध्ये अण्णाभाऊ साठेंचं बालपण घडलं आणि कुटुंबातील सर्व म्हणजे जे हे होते सदस्य त्यापैकी चांद बीबीचं अण्णाभाऊ साठेंवर खूप प्रेम होतं. त्यांच्या छत्रछायेखाली अण्णाभाऊ साठे वाढले. कुटुंबासोबत 227 मैलाचा प्रवास करत मुंबईला पोहोचले. मिळेल ते काम करत. हे 1931च्या दरम्यान, 31-32च्या दरम्यान अण्णाभाऊ साठे 7 ते 8 वर्षाचे होते. त्या दरम्यान मुंबईला कुटुंबाचा समवेत म्हणजे दोरखंड जे शेत म्हणजे रस्त्याच्या शेजारी घायपात येतं त्याच्यापासून हे दोरखंड बनवलं जातं. बेंदूर या सणासाठी त्या ह्याचा उपयोग केला जातो. आणि आता बाकी विशिष्ट गोष्टीसाठी आता त्यापासून केरसुनी बनवतात. आता राज्य करतात. रशियासारख्या देशामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, गोरखे साहेबांच्या माध्यमातून तिथं बसवला गेला 2024ला. शिक्षकांनी त्यांना शिक्षा केली तर त्यांनी शिक्षकाला दगड मारला, पण तो दगड शिक्षकांना नव्हता तर त्या जाती व्यवस्थेवर मारला होता. आणि त्यावेळी काय झालं, अस्पृश्य समाजातील लोकांना बाहेर बसवून शिक्षण दिलं जातं. अण्णाभाऊंना त्याबद्दल एक वेगळं काहीतरी वाटलं की बाबा आपल्याला अशी का वागणूक दिली जाते आणि त्यांना का अशी दिली. मग त्या ह्याच्यात अण्णाभाऊ तिथून जे निघून आले त्याच्यानंतर आज तुम्ही बघताय अण्णाभाऊंच्या 35 कादंबऱ्या आहेत. 7 अण्णाभाऊंच्या आत्या आहेत वाल, त्यांना सुट्टी नाण्याची गुटीसाठी त्यांना हे केलं. कारण का त्यावेळी उपासमारीची खूप वेळ होती. लोकांचा जगण्या मरण्याचा प्रश्न होता की त्यावेळी 100 लोक ॲट अ टाइम मरायचे. मग त्या काळात तेव्हा तुम्हाला प्लेगची साथ होती, तापीचा पण एक रोग होता. त्यावेळी अण्णाभाऊ साठ्यांना क्रांतीवीर फकीरांनी जे घडवायचं काम केलं ते ह्याने केलं. ते बागडले आपल्या सवंगड्यांसोबत आहे देवराज तिथं त्या अनुषंगाने आपण काय करू शकलो तर अण्णाभाऊंचा जे काल उद्घाटन झालं